नमस्कार. IBPS AFO असेल, IDBI ची एक्झाम असेल, एक्झिक्युटिव्ह असेल किंवा मग ज्युनियर असिस्टंट मॅनेजर असेल, या एक्झाम ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की 30 आणि 31 डिसेंबरला शेड्यूल्ड आहेत. तर जरी नोटिफिकेशन म्हणजे हॉल तिकीटचं नोटिफिकेशन आलं नसेल किंवा ॲडमिट कार्ड आलं नसेल, त्याची लिंक अजून ॲक्टिव्ह झाली नसेल, तरीही या तिन्ही एक्झाम असलेल्या शेड्यूलनुसारच होतील 30 डिसेंबरला आणि 31 डिसेंबरला. त्यामुळं आता पुढचे आजपासून जर काउंट केलं तर इफेक्टिव्हली 12 दिवस आपल्या हातात आहे. ज्या पद्धतीने आपण प्रिपरेशन करू शकतो 12 दिवसांमध्ये जेवढे दिवस आपण मागचा अभ्यास केला त्याचं प्रॉपर युटिलायझेशन करून घेणं, त्याच्याकडून एक्झिक्यूट करून घेणं, ऑनलाईन टेस्टमध्ये तो मोमेंटम शिफ्ट करणं आणि पुढच्या 10-12 दिवसामध्ये एकदम कॉन्फिडंट राहून की हो मीच आता परीक्षा पास होणार आहे आणि जर मी पास होत नसेल तर मग दुसरं कुणीच पास नाही होऊ शकत, या कॉन्फिडन्सनं म्हणतोय मी, ओव्हर कॉन्फिडन्सने नव्हे. या कॉन्फिडन्सने आता आपल्याला जगणं आवश्यक आहे, या कॉन्फिडन्सनं पुढे जाणं आवश्यक आहे पुढच्या 10-12 दिवसामध्ये. तर तेवढा कॉन्फिडन्स आपल्या प्रत्येकामध्ये डेफिनेटली दिसलाच पाहिजे. कारण याच्या मागचं असं नाही की आपण ओव्हर कॉन्फिडन्स, मी काय शब्द वापरला, कारण फक्त अभ्यास न करता विचार करत राहणे हा भाग वेगळा आहे. जवळजवळ आपले 18 ते 20 IBPS AFO चे लेक्चर झाले, त्याच्या माध्यमातून असेल किंवा मागच्या ज्या डेली PDF असेल, त्याच्या अगोदर टॉपिक वाईज PDF असतील, याच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस करून घेतली, त्यामुळं आता AFO असेल किंवा IDBI असेल याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आपली प्रॅक्टिस जी आहे ही झालेली आहे. आता आपल्याला पुढे काय करायचंय, जेवढी प्रॅक्टिस झाली त्याच्यावर प्रॉपर युटिलायझेशन करून, जेवढी प्रॅक्टिस झाली त्याला ऑनलाईन टेस्टमध्ये, तो मोमेंटमला ऑनलाईन टेस्टमध्ये कन्वर्ट करून त्याला मार्क्समध्ये कसं कन्वर्ट करता येईल याच्यावर विचार करायचाय आणि ते पुढच्या 10-12 दिवसात कसं करायचंय याच्याबद्दल आज मी तुमच्या समोर बोलतोय. आजच्या व्हिडिओमध्ये काय काय मी डिस्कस करणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण मुद्दे समजून घ्या, कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर डिस्कशन होणार आहे. हा व्हिडिओ व्यवस्थित शांततेने बघा आणि जसं सांगतोय तसं प्रामाणिकपणे फॉलो करा. पुढचे 10-12 दिवस जर तुम्ही या पद्धतीने गेलात तर मी डेफिनेटली सांगतो तुम्ही फेल होण्याची पॉसिबिलिटीच नाहीये, म्हणजे 0% प्रोबॅबिलिटी, त्याला प्रोबॅबिलिटी म्हणतच नाही. ठीक आहे, तुम्ही डेफिनेटली पास होताल. फक्त ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीने शेड्यूल, त्या पद्धतीने प्लॅन फॉलो करा, त्याच पद्धतीने एक्झिक्यूट करा. टेस्टमध्ये स्कोर कमी येतोय जास्त येतोय त्याचा काहीच विचार करू नका, मी जसं सांगतोय तसं करा. टेस्टमधले स्कोर अप डाऊन होत असतात, त्याचा इम्पॅक्ट ऍक्च्युअल एक्झाममध्ये पडू देऊ नका. दॅट इज नॅचरल. डिफिकल्टी लेवल वाढली स्कोर कमी येणार, डिफिकल्टी लेवल कमी झाली स्कोर ऑटोमॅटिकली वाढणार, त्याच्यामुळे निगेटिव्ह विचार करू नका. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण IBPS AFO चा जो एक्सपेक्टेड पेपर पॅटर्न आहे त्याच्यावर डिस्कस करूया. त्यानंतर तो नेमका कसा असेल, त्यानंतर IDBI चा ज्युनियर असिस्टंट मॅनेजरचा वेगळा डिस्कस करूया. त्यानंतर एक्झिक्युटिव्हचा एक्सपेक्टेड पेपर पॅटर्न काय असतो तो डिस्कस करूया. त्यानंतर AFO च्या मुलांसाठी वेगळा स्टडी प्लॅन, मग ज्या मुलांच्या बॅचेस संपले, ज्या मुलांनी 4-4, 6-6 महिने प्रॅक्टिस केली अशा लोकांसाठी वेगळा प्लॅन. त्यानंतर जे न्यू कमर आहेत, जे नवीन विद्यार्थी जे मागच्या 2-3 महिन्यापासूनच तयारी करतात अशा लोकांसाठी वेगळा प्लॅन. त्यानंतर सेम IDBI साठी जुन्या मुलांसाठी वेगळा प्लॅन, नवीन मुलांसाठी वेगळा प्लॅन. टाइम मॅनेजमेंट नेमकं कसं असलं पाहिजे, IDBI च्या एक्झाम मध्ये हा खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की कुठल्या सेक्शनला मी किती टाइम दिला पाहिजे, कोणते अटेम्प्ट करायला पाहिजे या संदर्भात बोलूया. त्यानंतर SBI क्लर्क बद्दल, आता हे सगळं करत असताना 4 आणि 5 जानेवारीला लगेचच्या लगेच SBI क्लर्क पण येणार आहे, त्यामुळे SBI क्लर्कच्या प्री बद्दल डिस्कस करू. आणि शेवटी आपण जे सांगितलं होतं की IDBI साठी आणि IBPS AFO साठी आपण काही टेस्ट मिनिमम 5 टेस्ट तरी घेणार, तर या टेस्ट आपल्याला चालू करायचे. त्या टेस्टचं शेड्यूल सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर स्टार्ट करूया. IBPS AFO चा नेमका पेपर पॅटर्न एक्सपेक्टेड कसा असेल. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग या संदर्भात मी बोलतोय. इंग्लिशच्या टेस्ट तुमचे चालू आहेत, अनालिसिस चालू आहे. सर तुम्हाला सांगतात की नेमक्या कशा कशा पद्धतीने तुम्हाला टेस्ट अनालिसिस करायचे, त्या संदर्भात इंग्लिशचा प्लॅन जो आहे तो डेफिनेटली पाटील सर तुम्हाला देतातच आहे. आता क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये जर बघितलं तर अराउंड 70 to 80%, मी म्हणतोय 90% पेपर पॅटर्न असंच असणार आहे. 5-10 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात, त्यापेक्षा जास्त नाही. 5 ते 10 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात, ते पण याच पेपर पॅटर्न मधून, म्हणजे याच्या बाहेर तर काहीच नाही येणार. फक्त असं होऊ शकतं की मिसिंग नंबर सिरीज मी सांगतोय, एखाद्या वेळेस रॉंग नंबर सिरीज सांगतोय, मिसिंग नंबर सिरीज येईल. आता AFO चे जे लेकर आहेत, AFO चे लेकर त्यांनी काय करायला पाहिजे, मिसिंग नंबर सिरीज, अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन आणि कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल
दोन्ही टॉपिक येऊ शकतात किंवा दोन्हीपैकी एकही येऊ शकतो. जर दोन्ही आलं तर मग नंबर सिरीज अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन अँड कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल इथूनच तुम्हाला 15 एक मार्क मिळून जाणार आहे. त्यापैकी 2 आले, जर हे 3च्या 3 टॉपिक आले तर 15 मार्क, त्यापैकी 2 आले 10 मार्क झालं. सेक्शनल कट ऑफ तुमचं इथंच निघतोय. त्यामुळे हे जे टॉपिक आहे त्यांना प्रॉपरली शांततेने अटेम्प्ट करा, घाई गडबड करू नका. बरं, त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशनचे कमीत कमी 15 क्वेश्चन येतील. 20 पण होऊ शकतात, पण मी म्हणतोय कमीत कमी 15. कमर्शियल मॅथ्सचे 15, कमर्शियल मॅथ्सचे 15, केसलेट डी येईल 5 मार्काला, आणि डेटा सफिशियन्सी आणि क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 या दोनपैकी एक टॉपिक येईल 5 मार्काला. अशा पद्धतीने क्वांटचं पेपर पॅटर्न असेल 50 मार्कांचा, क्वांटचा पेपर पॅटर्न असेल 50 मार्कांचा. मग सर यातले आम्ही कुठले कुठले टॉपिक टार्गेट करावे? तुम्ही म्हणाल डी आहे, अराउंड 15 क्वेश्चन आहे, त्यातले 7-8 तरी सोडवा. 15 क्वेश्चन आहे 7-8, इथं 15 क्वेश्चन आहेत, यातले 10, मिनिमम 10. म्हणजे जर 2 टॉपिक आले तर 10 आणि 3 टॉपिक आले तर 15. तर 15 आणि 7-8 जर तुम्ही म्हणलं तर अराउंड तुमचं एक 20+ अटेम्प्ट इथंच होऊन चाललाय, किंवा 10+7-8 म्हणलं तर 18-15+ अटेम्प्ट होऊन चाललाय. कमर्शियल मॅथ्सचे जे टॉपिक तुम्हाला जमतात, कोणते? समजा एखाद्याला पर्सेंटेज जमतो, प्रॉफिट अँड लॉस जमतो, SICI जमतो, तर तेवढे टॉपिक चुन के मारा. कारण AFच्या एक्झाम मध्ये टाइम मॅनेजमेंट हा मुद्दाच नाही. तुमच्याकडे वेळ खूप जास्त असणार आहे. 40 मिनिटांचा वेळ तुम्हाला क्वांटला. 40 मिनिटांच्या वेळेमध्ये तुम्हाला अराउंड 20-25 अटेम्प्ट तर इझिली होऊ शकतात. एका प्रश्नाला तुम्ही 2-2 मिनिटं दिले तरी सुद्धा. त्यामुळे टाइम नावाचा प्रकार हा तुमच्या केसमध्ये नाहीये. तुम्ही शांततेने अटेम्प्ट करा, ॲक्युरेट करा, बिनधास्त करा. तुम्ही 20-25 अटेम्प्ट करून आला तरी इनफ आहे. पेपर लई डिफिकल्ट आला होता सर, माझे 8च अटेम्प्ट झाले, टेन्शन घेऊ नका, तरी तुम्ही पास होताल. कारण पेपर जर डिफिकल्ट आला, तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षीचा कट ऑफच मुळात 17 मार्कांचा होता, आणि पहिल्या दिवसापासून माझं टार्गेट होतं की बाबा पूर्ण कट ऑफ जो आहे 17 मार्काचा हा एकट्या क्वांट मधून मला काढायचा आहे, आणि तो डेफिनेटली यावर्षी निघणार, यात कुठलीच शक्यता नाही. ठीक आहे. तर मुद्दा असा आहे की यातले 2-4 अटेम्प्ट जर केसलेट आलं तर हे सगळे अटेम्प्ट अगोदर करून घ्यायचे. हे करा, हे करा, हे करा, हे करा, आणि मग केसलेटला हात लावा. शेवटच्या 5-7 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये केसलेट बसलं तर बसलं, नाही बसलं तर काही प्रॉब्लेम नाही. एवढे 10-15 अटेम्प्ट आपले झालेले असतील. सर डेटा सफिशियन्सी सोडूच नका, एकही अटेम्प्ट डेटा सफिशियन्सीच करू नका. जर क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 आलं तर सोडवा, पण डेटा सफिशियन्सी अजिबात सोडू नका, कारण ते तुमचे आलेले मार्कही घेऊन जाईल. त्यामुळे डेटा सफिशियन्सी हा गेम करणारा क्वेश्चन आहे, गेम करणारा टॉपिक आहे. याला अजिबात अटेम्प्ट करू नका. डेटा सफिशियन्सी बिंदा स्किप करून टाका. त्यानंतर आता येऊया क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड नंतर लॉजिकल रिझनिंगवर. इकडे तुमचे आरामात 20-25 अटेम्प्ट इझिली आता सध्या टेस्टमध्ये पण होतात. मुलांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. आता एक्सपेक्टेड पेपर पॅटर्न AFचा कसा असू शकतो? कोडिंग डिकोडिंग, चायनीज वाला, काला नासाला बोकायला येते तो वाला पार्ट, तो 5 मार्काला. इनइक्वॅलिटी म्हणजे कंपॅरिझन ऑफ रँक 5 मार्काला. सिलोइझम 5 मार्काला. सिटिंग अरेंजमेंट आणि पझल 10-10-20 मार्क. हायर रिझनिंगचे 5 एक क्वेश्चन आणि डेटा सफिशियन्सीचे 5 एक क्वेश्चन. अशा पद्धतीचाच पेपर पॅटर्न डेफिनेटली IBPS AF वाला असेल. मी म्हणतोय हा 100% जसं तसं येईल, 100%. आता सर मी यातलं काय काय उचलू? तर मला असं वाटतं की रिझनिंग मध्ये जर तुम्ही हायर रिझनिंग आणि डेटा सफिशियन्सी सोडलं तर बाकी सगळंच तुम्हाला येतं राहावं. कारण जे जे अटेम्प्ट बर कधीही एक्झाम मध्ये गेल्यानंतर कुठलाही प्रयोग करून नाही पाहायचा. सर मला अनसर्टन नंबर ऑफ पझल जमत नव्हतं, पण ते अनसर्टन वाला मी ट्राय करून पाहिलं तिथं ऍक्च्युअल एक्झाम मध्ये आणि मी अडकलोच. तर अशा ज्या विकनेस आहे तुमच्या, त्या विकनेसला थोडं झाकून ठेवा. 4 चौघांमध्ये आपले विकनेस झाकून ठेवायचे असतात, तसं सेम ऍक्च्युअल एक्झाम मध्ये सुद्धा आपल्या विकनेस जास्त शो करायचे नाही, त्याच्यावर काम करायचं नाही. आपल्या स्ट्रॉंग झोन जे आहे त्याच्यातून मार्क मिळवून घ्यायचे, आणि मग जर वेळ उरला तर मग आपण विचार करू विकनेसवर, अदरवाईज विचार करायची गरज नाही. तर अशा पद्धतीचा डेफिनेटली IBPS AFचा पेपर पॅटर्न असेल. स्क्रीनशॉट तुम्ही करून घेऊ शकता, स्क्रीनशॉट. ठीक आहे. आता IDBI ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, IDBI JAM, याचा नेमका पेपर पॅटर्न कसा असणार आहे? हा बऱ्यापैकी रिलेटेड टू IBPS AFO सारखाच असेल. क्वांटचे 40 मार्क आहेत आणि रिझनिंगचे 60 आहेत. या 60चं बायफर्गेशन कसं आहे? रिझनिंगचे 40 आणि DIचे 20. रिझनिंगचे 40 आणि DIचे 20. एकच मिनिट. याच्यामध्ये इथं रिझनिंगचे 40 आणि DIचे 20 प्लस DI.
रिझनिंग प्लस DI. मग याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये काय असेल, इकडे DI नाही विचारणार, इव्हन इकडे केसलेट पण विचारण्याची शक्यता कमी आहे. इकडे काय विचारतील, मिसिंग नंबर सिरीज किंवा रॉंग नंबर सिरीजचे 5 क्वेश्चन, 6 सुद्धा येऊ शकतात. मागच्या वेळेस IDBI एक्झिक्युटिव्ह मध्ये पण आणि JM मध्ये पण 6 क्वेश्चन याच्यावर आले. 5 ते 6 क्वेश्चन अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन, ऑफिसर कॅडरची एक्झाम म्हणून अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे 5 ते 6 क्वेश्चन, कमर्शियलचे 15 ते 18 क्वेश्चन आणि डेटा सफिशियन्सी किंवा क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 दोनपैकी एक टॉपिक याचे 5 क्वेश्चन. अशा पद्धतीचं 40 क्वेश्चनचं हे बायफॉर्गेशन असेल. 40 क्वेश्चनचं बायफॉर्गेशन असं असेल. इकडं जे जर लॉजिकल रिझनिंग मध्ये बघितलं, लॉजिकल रिझनिंग मध्ये चायनीज कोडिंग डिकोडिंग, इनइक्वॅलिटी, सिलोइझम, सिटिंग अरेंजमेंट, पझल, हायर रिझनिंग आणि DI चे 20 प्रश्न. आता या DI चे 20 प्रश्नामध्ये 15 क्वेश्चन DI चे 5 क्वेश्चन केसले तर असंही असू शकतं किंवा 20 DI असं असू शकतं. इकडे DI नाही विचारणार. इकडे आणि इकडे कोणते टॉपिक विचारतील, मिसलेनियस टॉपिक आपले आणि तुमचं कमर्शियल. मग इकडे जर तुम्ही बघितलं तर इकडे नेमके किती अटेम्प्ट करायला पाहिजे सर, तुम्हाला काय वाटतं आम्ही इकडे किती अटेम्प्ट करायला पाहिजे, तर मी तुम्हाला एवढंच म्हणेल की बाबांनो हे जे आहे याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट आणि अटेम्प्ट याच्याबद्दल मी पुढे शेवटी बोलतोय, कारण शेवटी एक स्लाइड मी स्पेशली ठेवली IDBIच्या टाइम मॅनेजमेंटवर, IDBIच्या टाइम मॅनेजमेंटवर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने क्वांटचा आणि अशा पद्धतीने लॉजिकल रिझनिंगचा ज्युनियर असिस्टंट मॅनेजरचा पेपर पॅटर्न याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. पुढे बघा, आता पुढे जाऊया. एक्झिक्युटिव्हचा पेपर पॅटर्न नेमका कसा असेल सर, IDBI एक्झिक्युटिव्ह मध्ये मिसिंग नंबर सिरीज किंवा रॉंग नंबर सिरीज 5 ते 6 मार्काला कन्फर्म येईल. इकडे पण 5 मार्क येईल मोस्टली. सिम्प्लिफिकेशनचे कमीत कमी 10 मॅक्सिमम 15 प्रश्न येऊ शकतात. कमीत कमी 10 मॅक्सिमम 15 प्रश्न येऊ शकतात. कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल इकडं शक्यता कमी वाटते पण येईल, इकडे पण येऊ शकतं, कारण मागच्या वेळेस IDBI एक्झिक्युटिव्ह मध्ये सिटिंग कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे 5 प्रश्न आले होते. कमर्शियल मॅथ्सचे 15 प्रश्न आणि डेटा सफिशियन्सी इथं क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 नाही विचारणार. विचारलं तर डेटा सफिशियन्सी विचारतील. हा, फारच जर तुम्हाला पेपर अवघड करायचा असेल तर क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 पण विचारला शकतो, पण त्या मानाने डेटा सफिशियन्सी अवघड आहे क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 पेक्षा, कारण गेम करणारा टॉपिक आहे. त्यामुळं मोस्ट प्रोबेबली डेटा सफिशियन्सी जास्त वाटतं. पण डेटा सफिशियन्सी काय आणि क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 काय आणि कमर्शियल काय, तिन्ही तर कमर्शियलवरच डिपेंड आहे तिन्ही टॉपिक. त्यामुळे कमर्शियल जमलं म्हणजे डेटा सफिशियन्सी जमेल आणि त्याच्यावरच क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 पण आहे. त्यामुळे तिन्ही रिलेटेडच टॉपिक आहे. रिझनिंग मध्ये जसं PO मध्ये अल्फा हे होतं काय म्हणतात आपलं चायनीज कोडिंग, त्याच्याऐवजी इथे येईल अल्फा न्यूमरिक सिरीज. अल्फा एक सिरीज, वोवेल्स, कन्सोनंट, सिम्बॉल्स, नंबर्स वाली, इनइक्वॅलिटीवर 5 क्वेश्चन, सिलोइझमवर 5 क्वेश्चन, सिटिंग अरेंजमेंट पझल मिळून 15, मिसलेनियस वरील दाबून 10 क्वेश्चन येतील. मग त्यात ब्लड रिलेशन असेल, डिस्टन्स डायरेक्शन असेल, रँकिंग अरेंजमेंट असेल, पेर शोधा असेल यावाले क्वेश्चन आणि डेटा इंटरप्रिटेशनचे 20 प्रश्न, DI चे 20 प्रश्न. अशा पद्धतीने पेपर पॅटर्न असेल कशाचा, लॉजिकल रिझनिंगचा, कारण याच्यामध्ये DI विचारतात. मग याच्यामध्ये पण केस लेटचे 5 आणि DI चे 15 किंवा 20 केस लेटचे, 20 DI चे. अशा पद्धतीने एक्झिक्युटिव्हचा पेपर पॅटर्न असेल या पद्धतीचा. ठीक आहे. ज्याला पाहिजे त्यांनी याचा पण स्क्रीनशॉट करून घेऊ शकता. आता जसं मी सांगितलं की नेमका स्टडी प्लॅन जो आहे तो स्टडी प्लॅन कशा पद्धतीने असला पाहिजे, पुढचे 10-12 दिवस मी काय काय फॉलो केलं पाहिजे, काय काय प्रॅक्टिस केली पाहिजे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया AF वाल्यांसाठी AF वाल्यांनी नेमका कसा प्लॅन फॉलो करायचा. तर AF वाले असे लोक ज्यांच्या बॅचेस संपलेत, अशा लोकांना मी ओल्ड स्टुडंट्स म्हणतो. ज्यांच्या बॅचेस ऑलरेडी संपलेले आहेत आणि कमीत कमी महिनाभर 15 दिवस यांनी प्रॅक्टिस केली आहे, कमीत कमी महिनाभर यांनी प्रॉपरली प्रॅक्टिस केली, बॅचेस पण संपल्यात. अशा लोकांनी डेली शेड्यूल कसं ठेवायचं, जसं मी सांगतोय तसंच करा, तंतोतंत असं करा. याच्यामध्ये कुठलाही बदलच करू नका. स्ट्रिक्टली सांगतोय, काहीच बदल करू नका. स्वतःच्या मनात काही स्वतः लावू नका. स्वतःला जास्त हुशार पण समजू नका, स्वतःला अंडर एस्टिमेट पण करू नका. तुम्हाला मी जे सांगतोय तुमच्या लेवलनुसार सांगतोय. याच्यामध्ये थोडीफार लेवल एखाद्याची कमी जास्त असू शकते, पण फरक नाही पडत. या पद्धतीचा पॅटर्न किंवा या पद्धतीचा अभ्यास सगळ्यांनाच लागू पडतो. मग काय करायला पाहिजे सर, मोठे टॉपिक जे तुमचे याच्यामध्ये एक्झाम मध्ये DI 15 ते 20 क्वेश्चन येऊ शकतात. कमर्शियल मॅथ्स 10 ते 15 क्वेश्चन. आता ऑलरेडी आपण नंबर सिरीज असेल, अप्रॉक्सिमेशन असेल, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल असेल, याच्यावर भरपूर प्रॅक्टिस करून बसलो. आता याची प्रॅक्टिस करू नका, त्याला डायरेक्ट टेस्ट मध्ये घ्या. टेस्ट द्या ना,
मग त्यात ऑटोमॅटिकली ते होऊनच जाणार आहे. बर, मग डीआयचे रोज 40 क्वेश्चन घ्यायचे, कमर्शियल मॅथ्सचे 20 घ्यायचे, सिटिंग अरेंजमेंटची 30, पझलची 30. सर हे क्वेश्चन आम्हाला कुठे सापडतील? आता बघा, ऑलरेडी मी भरपूर टॉपिक वाईज पीडीएफ तुम्हाला दिल्यात. सोबत मी तुम्हाला सध्या डेली पीडीएफ टास्क देतोय, त्यात पण डीआयचे 20-20, 30-30 क्वेश्चन आहेत. बुक मधलेही तुम्ही रिवाइज करू शकता. प्री लेवलचे डीआय जे ते आणि मेन्स लेवलचे मिसिंग डीआय वगैरे, सिटिंग अरेंजमेंट असेल, पझल असेल, हे सगळे क्वेश्चन डेली पीडीएफ टास्क मध्ये पण भेटतात, जे आपल्या ऍपवर अपलोड होत आहेत. ठीक आहे. त्यानंतर रोज तुम्ही एक प्रीची टेस्ट द्यायची, तिचं प्रॉपर अनालिसिस करायचं. अराउंड आता इंग्लिश जर स्किप केलं तर अराउंड तुम्हाला 40-80 मिनिटं लागतील. चला 1.5 तास पकडून घ्या टेस्ट द्यायला, आणि अराउंड अजून 1.5 तास तिचं अनालिसिस करायला. इथं तुमचे 3 तास जातील, इकडे तुमचे 3 तास जातील, 6 तास तुमचे इकडे गेले. इकडे 3 लागणार नाही, पण पकडून घ्या समजा 3 तास लागेल, तर हे 3 आणि 3 6 तास इकडे गेले. क्वांट रिझनिंग याच्यापेक्षा वेगळं काहीच करायचं नाही. 6 तास, 2 ते 3 तास इंग्लिशला द्या, 9 तास झाले अप्पर एंडला, आणि 1-2 तास ऍग्रिकल्चरला. ऍग्रिकल्चर पण मेन्स पास करायचे आपल्याला, विसरू नका. ठीक आहे. तर ओव्हरऑल जुने जे मुलं आहेत तुम्ही ऍग्रिकल्चरवर जास्तीत जास्त लक्ष द्या, कारण तुम्ही ऑलरेडी प्रॅक्टिस केली आहे. आता त्याचं एक्झिक्यूट करण्याचं काम आलंय. आता फक्त काय करायचं, ही पीडीएफ म्हणजे या पीडीएफ मधले क्वेश्चन्स सोबत रोज एक टेस्ट मिनिमम तुम्ही दिली पाहिजे. मग तुम्हाला दोन्ही विषयात मिळून 25 स्कोअर येऊ द्या, 20 येऊ द्या, 15 येऊ द्या, 40 येऊ द्या, 50 येऊ द्या किंवा 70 येऊ द्या, पण रोज एक टेस्ट तुम्ही दिली पाहिजे. सर मला क्वांट आणि रिझनिंग मध्ये मिळून अराउंड 60 ते 70 मार्क आरामात येतात. एवढे मार्क हो येतात काही लोकांना. प्रॅक्टिस करू नका, ऑफलाईन प्रॅक्टिस बंद करून टाका, टेस्ट द्या, उरलेला टाइम ऍग्रिकल्चरला द्या. 60 आणि 70 मार्क जर गाईडलीच्या पीडीएफ मध्ये येत असतील, गाईडलीच्या टेस्ट मध्ये मी म्हणतोय 50+ जरी येत असतील, करू नका ऑफलाईन प्रॅक्टिस, काही गरज नाही. डायरेक्ट टेस्ट देऊन चालू ठेवा आणि ऍग्रिकल्चर करा. कुणासाठी? असे विद्यार्थी जे जुने विद्यार्थी आहेत, ज्यांच्या बॅचेस संपलेले आहेत ऑलरेडी, अशा लोकांनी हा स्क्रीनशॉट करून ठेवायचा. पुढे जे नवीन स्टुडंट्स आहेत, नवीन विद्यार्थी म्हणजे कोणते सर? ज्यांच्या रेग्युलर बॅचेस सध्या चालू आहेत, पूर्ण वेळ बॅचेस चालू आहेत, आणि सोबत अभ्यास पण करायचा आहे, आणि एएफओच्या प्रीचा पण फॉर्म भरलाय, एएफओचा पण फॉर्म भरलाय. अशा लोकांनी काय करायचं, तुम्ही सध्या टेस्ट देऊ नका. तुम्ही सध्या जे क्वांट आणि रिझनिंगच्या पीडीएफ टास्क अपलोड करतोय ते करा, रेग्युलर बॅच करा, पीडीएफ टास्क करा. डीआयचे 20 क्वेश्चन घ्या, जास्त घेऊ नका. डीआयचे 20 क्वेश्चन, रेग्युलर बॅच तिचं होमवर्क, आणि टेस्ट तुम्ही कधी देणं चालू करायच्या? 22 डिसेंबर नंतर. 22 डिसेंबर नंतर आपल्या क्लासच्या टेस्ट चालू होणार आहे, त्याच्यानंतर टेस्ट देणं चालू करा. सध्या तुम्ही टेस्ट द्यायची गरज नाही. इंग्लिशला 2 तास द्या, ऍग्रिकल्चरला 1 तास. भले तुम्हाला ऍग्रिकल्चरला वेळ देता नसेल तर राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. ऍग्रिकल्चर आपण नंतर बघूया, एएफओची प्री संपल्यानंतर, कारण जर प्रीज पास नाही झाले तर ऍग्रिकल्चर करून पण काही फायदा होणार नाही. त्यामुळे 1 तास तुम्ही नाही म्हणून रिव्हिजनला मिळत असेल वेळ तर द्या, नसेलच मिळत तर सर जे क्विज वगैरे टाकतात ऍग्रिकल्चरच्या ग्रुपवर ते करा, नाही तर सोडून द्या बिंदास, टेन्शन घेऊ नका सध्या तरी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने नवीन मुलांचं शेड्यूल असलं पाहिजे. रोज डेली पीडीएफ टास्क. आता या डेली पीडीएफ टास्क मध्ये तुमचे क्वांटचे जवळपास 120 क्वेश्चन आणि रिझनिंगचे 101 क्वेश्चन, असे 200-250 क्वेश्चन तिथूनच होणार आहे. त्यामुळे भरपूर प्रॅक्टिस तुमची होते. लेक्चर करा, रेग्युलर बॅच तिचा होमवर्क, सोबत क्वांट पीडीएफ टास्क. त्यानंतर 22 डिसेंबर नंतर तुम्हाला प्रीच्या टेस्ट द्यायला चालू करायचे, त्याबद्दल मी वेगळं नंतर सांगेल तुम्हाला डिटेलमध्ये. इंग्लिशला जास्तीत जास्त वेळ द्या, आणि ऍग्रिकल्चरला 1 तास, एवढं इनफ आहे तुमच्यासाठी. हा स्क्रीनशॉट तुम्ही पण करून घ्या. यानंतर आता जी विद्यार्थी आयडीबीआय साठी तयारी करतात, आयडीबीआय साठी सर मी आयडीबीआय ची तयारी करतोय, माझं शेड्यूल दिवसभरात कसं असलं पाहिजे, जुन्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, नवीन विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे. जुने जे विद्यार्थी त्यांनी पण बऱ्यापैकी असंच केलं पाहिजे, जे मोठे टॉपिक त्याचं रिव्हिजन चालू ठेवलं पाहिजे. जसं एक टेस्ट तुमची पण रोज झाली पाहिजे. जुने विद्यार्थी ज्यांच्या कमीत कमी एक बॅच संपली आहे, ज्यांच्या कमीत कमी एक बॅच संपली आहे आणि सोबत महिना 2 महिन्याची मिनिमम प्रॅक्टिस झाली, अशा लोकांनी काय करायचं, रोज एक टेस्ट द्यायची, तिचं डिटेल अनालिसिस करायचं. 2 तासांची टेस्ट आणि अराउंड 1 तासाचं अनालिसिस. 2 तास टेस्टला लागत नाही, कारण इंग्लिश तुम्ही अटेम्प्ट करणार नाही, जीए पण बऱ्यापैकी अटेम्प्ट करणार नाही. तर अराउंड 2-2.5 तास तुम्हाला, 3 तास लागतील तुम्हाला टेस्ट देणं प्लस अनालिसिस करणं. डीआयची 41 क्वेश्चन, कमर्शियलचे 20, सिटिंग अरेंजमेंटचे 30, पझलचे 30, अराउंड याला तुम्हाला 2-1 तास लागतील. 2-3 तास पकडूया आपण.
तर हे 3 आणि 3 6 तास इथे गेले तुमचे क्वांट रिझनिंग मध्ये आणि टेस्ट मध्ये. डेटा सफिशियन्सी आणि क्वांटिटी 1 चे 10 क्वेश्चन चालू ठेवा, कारण हे टॉपिक दोन्ही ठिकाणी येऊ शकतात आणि हे कसं गेम चेंजिंग टॉपिक आहे. जी लीड आपण ज्याला म्हणतो ना की सर कट ऑफ 109चा होता आणि मला 107 मार्क पडले, कुठं माती खाल्ली, तर एका मुलाला सर क्वांटमध्ये एवढे मार्क पडले आणि मला त्याच्यापेक्षा 2-4 मार्क शॉर्ट होतो कारण मला डेटा सफिशियन्सी हा टॉपिक जमत नव्हता. हे गेम चेंजिंग टॉपिक असतात. जे मला जमतं ते तुम्हाला जमतं त्याने फरक नाही पडत, पण जे तुम्हाला जमत नाही ते मला जमतं त्याने फरक पडतो. ठीक आहे, त्यामुळं अशा एखाद्या टॉपिकला थोडा हाताशी राहू द्या. इंग्लिशला 2-1 तास आणि जनरल अवेअरनेसला 3-1 तास. जनरल अवेअरनेसमध्ये काय करायचं, जास्तीत जास्त फोकस ठेवायचा मागचं रिव्हिजन करण्यावर. 15 डिसेंबर पर्यंत जनरल अवेअरनेस तुम्हाला करायचं आहे, त्यानंतर जनरल अवेअरनेस करण्याची गरज नाही, कारण 15 दिवसानंतर आता परीक्षा आली. जीए एकदम जुनं नाही विचारणार, रिसेंट जास्तीत जास्त विचारतील, त्यामुळं रिव्हिजन चालू ठेवा आणि 15 डिसेंबर पर्यंत जीए करा. तसं याबद्दल मी जास्त बोलण्याची गरज नाही, कारण अक्षय सर तुम्हाला रोजच्या रोज लेक्चरमध्ये बोलतातच आहे. जेवढे जास्त होईल तेवढे जास्त मागचं रिव्हिजन चालू ठेवा. मॅक्सिमम जीए वाला पार्ट चांगला मोठे टाइम 3 तासांचा वेळ जो आहे हा मला माझ्या हिशोबाने याला दिलाच पाहिजे. कोण असे लोक जे आयडीबीआयची एक्झामची तयारी करतायत, मग तुम्ही जेएम करा किंवा एक्झिक्युटिव्ह करा, पण जुने विद्यार्थी यांच्या बॅचेस ऑलरेडी संपलेत अशा लोकांनी हा स्क्रीनशॉट करून घ्या. पुढे जे नवीन विद्यार्थी ज्यांनी ज्युनियर असिस्टंट मॅनेजरचा किंवा एक्झिक्युटिव्हचा फॉर्म भरलाय, ज्याच्या बॅचेस रिसेंटली संपल्यात, फार प्रॅक्टिसला वेळ मिळाला नाही किंवा बॅचेस चालूच आहे अजून, अशा लोकांनी काय करायचं, आता तुम्ही टेस्ट जी सध्या द्यायची नाही, तुम्ही टेस्ट कधी चालू करायची 22 डिसेंबर नंतर. सध्या तुम्ही काय करा, डीआयचे 40 क्वेश्चन, सिम्प्लिफिकेशनचे 50 क्वेश्चन, कारण मला माहिती तुमच्यापैकी मॅक्सिमम लोकांनी एक्झिक्युटिव्हचा फॉर्म भरलाय आणि सिम्प्लिफिकेशन एक्झिक्युटिव्हला 15 ते 20 10 ते 15 क्वेश्चन मिनिमम विचारतील. तर तुम्ही काय करायचं, मॅक्सिमम सिम्प्लिफिकेशनवर फोकस ठेवायचा, कारण तिथून आपल्याला मॅक्सिमम मार्क्स मिळता येतात, मिळवणं स्वाभाविक साहजिक आहे. सिटिंग अरेंजमेंट असेल, पझल असेल, याची प्रॅक्टिस चालू ठेवायची. जीएचं तुम्ही पण रिव्हिजन चालू ठेवायचं. इंग्लिश आहे आणि रेग्युलर बॅच आणि त्याचा होमवर्क, अशा हिशोबाने तुम्ही फार जास्त आशा पल्लवित करून बसू नका, कारण बाबांनो जनरल बँकिंगच्या एक्झामला बॅच संपल्यानंतर कमीत कमी 6-8 महिन्याची 4 महिन्याची तरी प्रॅक्टिस लागते रे बाबांनो. तुम्ही लगेच बॅच चालू असताना तुम्ही विचार करताय की नाही सर माझं होऊ शकतं काय, व्हायला काही होऊ शकतं, पण काही गोष्टी प्रॅक्टिकली पण विचार करावा लागतात, कारण तुमच्या अगोदर पण तयारी करणारे भरपूर लोक आहेत जे बँकिंगचे एक्झाम्स तयारी करतायत. त्यामुळं सध्या यावर्षी जर तुम्ही विचार केला तर आता इमिडिएटली जरा अवघड आहे, इम्पॉसिबल नाही आहे पण अवघड आहे, पण आपण आपलं 100% देऊन यायचंय. हा अनुभव आपल्याला भविष्यातल्या एक्झामसाठी डेफिनेटली कामाला येणार आहे. तर एकूणासाठी हे नवीन विद्यार्थी यांचे बॅचेस करंटली चालू आहेत ज्यांनी आयडीबीआयचा फॉर्म भरलाय. आता हा लय महत्वाचा मुद्दा आहे, टाइम मॅनेजमेंट जे हा महत्वाचा मुद्दा आहे तो कुठं, आयडीबीआय मध्ये. कारण आयडीबीआय मध्ये कसं 2 तासांचा कंपोजिट टाइम आहे, 2 तासांचा कंपोजिट टाइम आहे. मग आता 2 तासांचा जर कंपोजिट टाइम आहे, फिक्स टाइम आहे 2 तासांचा पूर्ण विषयांसाठी, मग त्यातला किती वेळ क्वांटला द्यावा, किती वेळ रिझनिंगला द्यावा, किती वेळ इंग्लिशला द्यावा, किती वेळ जीएला द्यावा. तर आयडियली मी तुम्हाला म्हणेल की लॉजिकल रिझनिंग आणि डीआय जे आहेत, लॉजिकल रिझनिंग आणि डीआय याला मी म्हणेल आयडियली 35 ते 40 मिनिटं द्यायला पाहिजे. आता 35 ते 40 मिनिटांमध्ये काय, यात पण बाय फर्गेशन कसं, अराउंड 40 क्वेश्चन रिझनिंगचे, 20 क्वेश्चन डीआयचे, मग रिझनिंगला अराउंड 20-25 मिनिटं, 20-1 मिनिटांच्या आसपास, आणि 15 ते 20 मिनिटांच्या आसपास तुम्ही द्यायला पाहिजे डीआय साठी. अशा पद्धतीने याच्यामधून एक ॲव्हरेज तुम्ही 41 अटेम्प्ट व्हायला पाहिजे तुमचे, जेवढे टाइम तेवढे अटेम्प्ट, एवढे 41 झाले तरी मोर दॅन इनफ आहे. बर, मग 40-35-40 मिनिटं याला दिले. आता इंग्लिशला तुम्ही क्वांटला तुम्ही एक 20 ते 25 मिनिटं मॅक्सिमम द्यायला पाहिजे, 20 ते 25 मिनिटं मॅक्सिमम द्यायला पाहिजे. म्हणजे मिनिमम 55 आणि 55 तर नाही, मॅक्सिमम जर तुम्ही बघितलं तर 65 मिनिटांच्या वर जो वेळ आहे हा मी म्हणतोय तुम्ही देऊच नका दोन्ही विषयाला, क्वांट आणि रिझनिंगला सुरुवातीला 65 मोर दॅन इनफ आहे सुरुवातीला. बर, इकडून जर मी तुम्हाला सांगितलं की इकडून अराउंड एक 41 अटेम्प्ट तुम्ही इकडून करा आणि इकडून 20-25 मिनिटात 20 जरी अटेम्प्ट झाले तरी इनफ आहे. 60 अटेम्प्ट जे आहेत तुमचे या विषयातले ज्युनियर असिस्टंट मॅनेजर साठी पण एक्झिक्युटिव्ह मध्ये थोडे जास्त होतील, कारण डिफिकल्टी लेवल इझी असते, डिफिकल्टी लेवल सोपी असते. बर, मग इंग्लिश साठी किती वेळ द्यायला पाहिजे सर, तर आयडियली की इंग्लिश साठी
25 ते 30 मिनिटांचा वेळ द्यायला पाहिजे. 30 मिनिटं बऱ्याच मुलांचं 20 ते 25 मिनिटात होऊन जातं, पण मी म्हणतोय 25 ते 30 मिनिटं अप्पर एंडला. मग ऑटोमॅटिकली इकडे जर तुम्ही बघितलं तर अराउंड एक 25 मिनिटांचा वेळ जो आहे, 20 ते 25 मिनिटांचा वेळ हा तुम्हाला मिळणार आहे जीए साठी. मग जीए साठी आम्हाला 25 मिनिटांचा वेळ लागत नाही सर, 15-20 मिनिटात जीए होऊन जातं. जर तुमचा वेळ उरला तर तुम्हाला क्वांट आणि रिझनिंग पैकी जे सोपं वाटलं होतं, समजा तुम्हाला वाटलं की यार त्या 5 मिनिटांमध्ये शेवटच्या 2-3 कमर्शियलचे अटेम्प्ट होऊ शकतात, क्वांटवर या. नाही यार त्या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये माझे रिझनिंगचे काही मिसलिनियस अटेम्प्ट मी करू शकतो, रिझनिंगवर या. नाही यार त्या शेवटच्या 5 मिनिटात मी डीआय माझा होता जोडा मला कॅल्क्युलेटिव्ह वाटला, पण त्यातले 2-3 क्वेश्चन इझी वाटले मला, ते मी करू शकतो, तिथं या. पहिल्या टप्प्यामध्ये याला 50 मिनिटं, याला 30 मिनिटं, 80 मिनिटं दिले सर, आणि मग मला 40 मिनिटं उरले. मग मी इंग्लिशवर गेलो, इंग्लिशवर मी 15-20 मिनिटात घाई गडबडीत अटेम्प्ट केले, माझा कट ऑफ गेला. असं करू नका. प्रत्येक विषयाला एक न्याय द्या. वेळ उरला तर मग तुम्ही दुसऱ्या विषयावर नंतर जाऊ शकता. दॅट इज डिफरंट थिंग. तुमच्याकडे जर वेळ उरला तर मग तुम्ही पुन्हा अशा विषयावर जा जो विषय तुम्हाला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये सोपा वाटला. असं नका करू की सर मला रिझनिंग फारच अवघड वाटलं, मग मी काय केलं की पहिल्यांदा रिझनिंग थोडे अटेम्प्ट करून घेतले, नंतर वेळ उरला मी रिझनिंगवरच गेलो, एक पण अटेम्प्ट झाला नाही. करू नका. जो सेक्शन तुम्हाला त्या एक्झाम मध्ये सोपा वाटला, शेवटी उरलेला वेळ नेहमी त्याला द्यायचा असतो, सो दॅट शेवटच्या मिनिटापर्यंत पण आपण एकूण 1 मिनिट युटिलाइज करू शकतो. सर सिक्वेन्स नेमका कसा ठेवावा? बघा, सिक्वेन्स कधीही नेहमीच म्हणतोय क्वांट सारखा सब्जेक्ट एकदम पहिल्यांदा घेऊ नये. कारण काय होतं, जर समजा क्वांट आणि रिझनिंग अवघड आलं तर त्याचा इम्पॅक्ट पुढच्या पेपरवर होतो. त्यामुळे शक्यतोवर सुरुवातीला इंग्लिश पासून चालू करावं आणि एंड जीए ने करावा. कारण काय होतं बघा, जीए मध्ये कसं वाचून टिक करायचं असतं, सोडवायची गरज नसते. मग समजा एखाद्याकडून चुकून ओघात 20 मिनिटं उरले ना अख्खं जीए उरलं, तरी तुम्ही जीएचे 35-40 अटेम्प्ट आरामात करून येऊ शकता. पण शेवटी 20 मिनिटं उरल्यावर क्वांटचे 20 अटेम्प्ट पण नाही होणार बाळांनो. म्हणून शक्यतोवर पहिल्यांदा मधल्या काळात क्वांट रिझनिंग घ्यावं. सुरुवातीला पण घेऊ शकता रिझनिंग. एखाद्याला वाटतं की नाही सर माझा सब्जेक्ट खूपच चांगला आहे रिझनिंग, मला काही प्रॉब्लेमच नाही, बिंदास रिझनिंग पासून चालू करा. एखाद्याला वाटतं नाही सर मला क्वांट लयच भारी वाटतो, क्वांटचे कसे अटेम्प्ट करू, कसे क्वेश्चन होत्या मी तोडून टाकू शकतो, क्वांट करू शकता क्वांट पासून चालू. पण एंड मात्र क्वांट रिझनिंगने कधीच नाही करायचा. हा शेवटी वेळ उरला होता तो मी तिकडे वापरला, दॅट इज डिफरंट थिंग. ठीक आहे. तर अशा पद्धतीने टाइम मॅनेजमेंट जे आहे ते असावं आयडीबीआय साठी. याचाही पाहिजे तुम्हाला तर स्क्रीनशॉट करून घेऊ शकता. या अशा पद्धतीने तुमचं टाइम मॅनेजमेंट असलं पाहिजे. कशासाठी? आयडीबीआय एक्झाम साठी. सर एएफओ साठी टाइम मॅनेजमेंट द्या ना. बघा, एएफओ साठी टाइम मॅनेजमेंट देण्याची गरज नाहीये, कारण एएफओ ला टाइम जो आहे हा मॅटरच करत नाही. कारण एएफओ मध्ये टाइम जास्त आणि क्वेश्चन कमी सोडवायचे असतात. कारण एएफओचा कट ऑफच काय लागतो राव, लायकीच काय एएफओच्या कट ऑफची 17 आणि 18 मार्कावर कट ऑफ आणता राव तुम्ही लेकरो, पार इज्जत काढून टाका तुम्ही आयबीपीएसची. त्यामुळं तुम्ही तर कट ऑफ बद्दल विचार करू नका, टाइम मॅनेजमेंट बद्दल विचार करू नका. तुम्ही बिंदास्त फक्त जेवढे येतात तेवढे प्रॉपरली अटेंड करून या. एएफओ साठी टाइम मॅनेजमेंटची गरज नाही. सर आता या सगळ्यामध्ये एसबीआय क्लर्क माझ्या हातून सुटून जाईल किंवा एसबीआय क्लर्ककडे दुर्लक्ष होते असं तुम्हाला वाटत नाही का? अजिबात नाही. कारण जर तुम्ही आयडीबीआय साठी तयारी करताय किंवा एएफओ साठी तयारी करताय, तुम्ही ऑलरेडी एसबीआय क्लर्कच्या प्रीपेक्षा वरची तयारी करताय, तुम्ही अटेम्प्ट टेस्ट देतायत, अटेम्प्ट चालू आहे, ऑफलाईन प्रॅक्टिस चालू आहे, त्यामुळे बाय डिफॉल्ट तुमची एसबीआय क्लर्कची तयारी होते. एसबीआय क्लर्क प्री साठी वेगळं काहीही करण्याची गरज नाही. एकदा एएफओ ची प्री संपली किंवा आयडीबीआयची एक्झाम संपल्या, एका दिवसात 3-3, 4-4 एसबीआय क्लर्कच्या प्रीच्या टेस्ट द्या. शेवटचे 3-4 दिवस तुम्ही आरामात एसबीआय क्लर्क प्री पास होऊन येताल, टेन्शन घेऊ नका. सध्या तरी एसबीआय क्लर्क साठी प्री साठी काहीही करण्याची गरज नाही, एवढंच मी तुम्हाला सांगेल. सध्या तरी आजच्या डेटला एसबीआय क्लर्क साठी प्री साठी काहीच करण्याची गरज नाही. कारण एसबीआय क्लर्कला तोच सिलेबस आहे जो सिलेबस आयडीबीआय ला आहे, जो सिलेबस आयबीपीएस एएफओ ला आहे. त्यामुळे त्या सिलेबसची तुम्ही प्रिपरेशन करताय, ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट एएफओ ची तयारी, एसबीआय क्लर्कची तयारी होते. बर, एएफओ ची लेवल एसबीआय क्लर्क पेक्षा जास्त असते. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर एसबीआय क्लर्क पेक्षा लेवल जास्त असते.
एक्झिक्युटिव्ह एसबीआय क्लर्कपेक्षा असते. त्यामुळे ऑलरेडी तुम्ही वरच्या लेवलची तयारी करताय, खालच्या लेवलची तयारी ऑटोमॅटिकली होऊन चालली. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. तर त्याबद्दल तुम्ही बिंदास आणि ठाम राहा की हो माझी ऑलरेडी एसबीआय क्लर्कची तयारी होते. जसं हे सगळं संपलं इमिडिएटली तुम्ही रोज 3-3, 4-4 टेस्ट द्या. कधी एक जानेवारी नंतर बिंदास तुमची एसबीआय क्लर्क पण होऊन जाते. आता आयडीबीआय साठी असेल किंवा आयबीपीएस एएफओ साठी असेल, सारथीकडून ऑनलाईन टेस्ट आणि ऑफलाईन टेस्ट घेणार होत. सर त्याचं काय शेड्यूल आहे? तुम्ही म्हणले होते मिनिमम 5 टेस्ट तरी येईल. हो डेफिनेटली मिनिमम 5 टेस्ट तरी तुमच्या होतील विथ डिटेल अनालिसिस. आणि त्या 5 टेस्टमध्ये मी कमर्शियल मॅथ्सचं रिव्हिजन सुद्धा करून घेईल. कारण मी अगोदरच सांगितलं होतं सध्या एएफओच्या पोरांना कमर्शियल करण्याची गरज नाही, आयडीबीआयच्या पोरांना कमर्शियल करून घेईल शेवटच्या 5-6 दिवसामध्ये. या टेस्ट आणि अनालिसिसच्या माध्यमातून 22 डिसेंबर पासून म्हणजे या शुक्रवारपासून आपण या टेस्ट चालू करतोय. त्याच्या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ असेल किंवा वेगळी पोस्ट असेल टेलिग्रामवर लवकरच येऊन जाईल. त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. सध्या जसं प्लॅन दिलंय, जसं शेड्यूल दिले ते ॲज इट इज फॉलो करा. ठीक आहे. बाकी या दरम्यान तुम्हाला असं वाटलं की सर थोडं लो फील होतंय, अभ्यासाचं टेन्शन येते, अभ्यास होतोय पण भीती वाटते, ऑनलाईन एक्झामची भीती वाटते, मार्क्स येत नाही, काहीही तुमची रिलेटेड क्युरी असेल, काहीही तुम्हाला रिलेटेड भीती वाटली, काउन्सिलिंग करायची आहे, बिंदास मला पर्सनली कॉल करा. जर समजा मी काही कामात असेल तर टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला प्रत्येकाला एंड ऑफ द डे कॉल करत असतो. म्हणजे मला कोणी कॉल केला मला का माझ्याकडून कॉल रिसिव्ह झाला नाही असं होऊ शकतं, कारण रेग्युलर लेक्चर आहे. बाकी काही छोट्या मोठ्या कामामध्ये असेल तर होतं असं बरेचदा. पण एवढं टेन्शन घेऊ नका. संध्याकाळपर्यंत एंड ऑफ द डे मी तुम्हाला त्याच दिवशी एंड ऑफ द डे तुम्हाला कॉल करेल आणि डिटेलमध्ये आपण चर्चा करू. बाकी वाटलं बिंदास कॉल करा, टेन्शन घेऊ नका. जो जो प्लॅन दिलाय तो ॲज इट इज फॉलो करा. पुढे लवकरच सेशन्स आहेत, त्या सेशनमध्ये आपली भेट होईल. तोपर्यंत अभ्यासासाठी ऑल द बेस्ट, परीक्षेसाठी नाही, परीक्षेसाठी एक वेगळा ऑल द बेस्ट देईल. ठीक आहे. चलो भेटूया लवकरच. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय अँड थँक्यू व्हेरी मच.